सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काल नॅशनल टेस्टिंग एजन्सीनी केंद्र सरकारमार्फत आपलं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. ॲफिडेव्हिटमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत जे रिनीट 2026 21 जून रोजी होऊ घातलेली आहे, त्या दृष्टीने कोणकोणते बदल त्याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग ते बदल असेल, पेपर सेटरच्या बाबतीत असेल, त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये नेमके कोणते बदल झालेले आहेत याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. द हिंदू हे प्रसिद्ध वृत्तपत्र आहे. त्यांच्या वेब पोर्टलवर संपूर्ण डिटेल आलेले आहेत की नेमके ॲफिडेव्हिटमध्ये केंद्र सरकारने कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विशेष लक्ष या परीक्षेवर ठेवून असल्याचं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मुख्य जे बदल आहेत, विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून कोणते बदल आहेत, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप थोडंफार बदललेलं असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पेपर सेटिंगची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडा बदल झाला असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. नेमके बदल काय आहेत ही जी काही बातमी आहे ते डिटेल स्लाइड बाय स्लाइड आपण डिटेल पाहणार आहोत. एक एक स्लाइड आपण पाहूया आणि विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचे बदल आहेत ते सुद्धा पाहूयात. नीट यूजी 2026 सुरक्षा उपाय आणि नवीन कार्यप्रणाली नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्वोच्च न्यायालयात दिलेली माहिती याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तत्पूर्वी नीट यूजी 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ॲप आहे. ॲपमध्ये फ्री बुकलेट या सेक्शनमध्ये मागच्या 17 वर्षाचे मेडिकल ॲडमिशन संदर्भातले जे काही पेपर आहेत ते पेपर तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन सहित पाहायला मिळतील. त्याची ऑफिशियल लिंक सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर देशभरातील नामांकित 7 कोचिंग इन्स्टिट्यूटच्या टेस्ट सिरीज सध्या चालू आहेत. त्या टेस्ट सिरीजच्या डायरेक्ट लिंक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ॲपमध्ये फ्री बुकलेट या सेक्शनमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यांच्या होम पेजला रिडायरेक्ट आपण त्या लिंक त्या ठिकाणी केलेल्या आहे. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर इथे चॅट बॉक्स दिलेला आहे. दिवसभरात 12 तास आमच्या काउन्सलर सोबत तुम्ही त्या ठिकाणी कधीही चॅटिंग त्या ठिकाणी करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर ते त्या ठिकाणी मांडू शकता. संपूर्ण कॉलेजचे कॉलेज वाईज कट ऑफ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पार्श्वभूमी आणि उद्देश, परीक्षेचे महत्त्व, विद्यार्थ्यांचे हित आणि पारदर्शकता जपण्यासाठी 3 मेची परीक्षा रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचं NTAने कोर्टात सांगितलेलं आहे. ही पार्श्वभूमी आपल्या सगळ्याला माहिती आहे. न्यायालयातील प्रतिज्ञापत्र 21 जूनच्या पुनर्परीक्षेसाठी आणि भविष्यातील परीक्षेसाठी NTA कडून न्यायालयात सविस्तर माहिती सादर. सुकाणू समिती, संपूर्ण प्रक्रियेचा कडक आढावा घेण्यासाठी उच्चाधिकार सुकाणू समिती हाय पॉवर स्टेअरिंग कमिटीची स्थापना झाल्याचा सुद्धा NTAने सांगितलेलं आहे. पेपर निर्मितीतील कॉन्फिडेन्शियल ऑपरेशन, इन्सुलेटेड रूम्स अँड रफ वर्क नष्ट करणे, म्हणजे पेपर सेट कसा होणार आहे यावेळेस याविषयीची सुद्धा माहिती दिल्याचं द हिंदूमध्ये सांगितलेलं आहे. त्या आर्टिकलच्या आधारेच आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञांना इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क नसलेल्या खास इन्सुलेटेड खोल्यांमध्येच ठेवले जाणार. पेपर सेट करताना केलेले सर्व रफ वर्क ताबडतोब मशीनद्वारे नष्ट केले जाणार. कडक डिजिटल इन्स्क्रिप्शन्स, मास्टर कम्प्युटर प्रश्नपत्रिका इन्स्क्रिप्टेड स्वरूपात अत्यंत सुरक्षितपणे साठवल्या जातील. सुरक्षा भेदली जाऊ नये यासाठी त्याचे सुरक्षेचे अल्गोरिदम जे आहे ते नियमित बदलले जातील असं NTAने कोर्टाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे जे आहे ते पेपर सेटिंगच्या बाबतीत, पेपर सेट कसा होणार आहे याविषयी माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून कुठले पॉईंट महत्त्वाचे आहेत, प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात नेमके काय बदल झालेले आहेत, क्वेश्चन पेपर सिरीज जे आहेत सिरीजमध्ये काय बदल झाले. जुनी पद्धत काय होती, क्वेश्चन पेपरचे सिरीज ABCD अशा प्रकारचे असायचे. याच्यामध्ये बदल NTAने केला असल्याचं ॲफिडेव्हिटमध्ये सांगितल्याचं द हिंदूमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. नवीन कडक पद्धत रिनीटसाठी 21 जूनच्या काय नवीन पद्धत अवलंबली. विशेष आणि लांब कोड, लेंदी कोड्स वापरले जातील, म्हणजे सिंपल अल्फाबेटिकल कोड क्वेश्चन पेपरसाठी वापरले जाणार नाही, तर कोड जे आहेत हे लेंदी असतील असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिकेचा जो काही कोड आहे तो यावेळेस लेंदी कोड त्या ठिकाणी येऊ शकतो. तोच कोड आपल्या आन्सर सीटवर म्हणजेच OMR सीटवर असल्याची विद्यार्थ्यांना एकदा खात्री करून घ्यायची आहे प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या आधी. हा पहिला बदल. दुसरा, पर्यायाचा क्रम, सर्वत्र समान क्रम जुन्या पद्धतीत असल्याचं म्हटलेलं होतं. म्हणजे एखादा क्वेश्चन असेल त्याचे जे काही ऑप्शन असतील
हे सगळ्या सेटसाठी जुन्या पद्धतीत सारखे होते असं NTA म्हणणं होतं. आता कॉपी थांबवण्यासाठी प्रत्येक सेटमध्ये क्रम जो आहे वेगवेगळा आहे. आन्सरचा क्रम म्हणतोय मी, आन्सरचा क्रम सुद्धा शफल केला जाणार असल्याचं NTA प्रतिज्ञापत्रात सांगितलेलं आहे. प्रश्नपत्रिका संच बॅकअप, पहिले काय होतं बॅकअप, एक प्रश्नपत्रिका मुख्य प्रश्नपत्रिका आणि काही गडबड झाली तर बॅकअप प्रश्नपत्रिका NTA तयार करतं. पहिल्याच्या पद्धतीमध्ये जे आहे म्हणजे याच्या अगोदर 3 मेच्या अगोदर मर्यादित मुख्य संच त्या ठिकाणी तयार करायचे, पण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत सुरक्षित बॅकअप संच त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजेच एक मेन पेपर असायचा आणि काही 2 ते 3 बॅकअप ठेवायचे. पण आता प्रतिज्ञापत्रात NTA काय सांगितलं, मेन पेपरचा सुद्धा आपण बॅकअप ठेवणार आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी नव्याने प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात हे काही बदल केलेले आहेत, विशेषतः कोडच्या बाबतीत आणि आन्सरचे जे काही ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शफलिंग राहणार आहे वेगवेगळ्या कोडच्या विद्यार्थ्यांसाठी, असं NTA त्या प्रतिज्ञापत्रात सांगितल्याचं आहे. छपाई आणि कडक वाहतूक सुरक्षा हे तर आपण न्यूज चॅनलवर डेली त्या ठिकाणी बघतोय. छपाईवरील नियंत्रण, पूर्णवेळ वरिष्ठ अधिकारी उपस्थित, संपूर्ण CCTV रेकॉर्डिंग, म्हणजे पेपर जेव्हा प्रिंट केला जातो त्यावेळेसच्या गोष्टी आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कडक सुरक्षित प्रवास सुरू. पहिल्यांदा भारत देशामध्ये एखादी एक्झाम जी आहे ती एअरफोर्सच्या मदतीने त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते. सुरक्षिततेचे सगळे नियम पाळले जातील असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. इंडियन पोस्टचा सुद्धा याच्यामध्ये उपयोग होणार आहे. वाहतूक पूर्णपणे सरकारी यंत्रणेमार्फत म्हणजेच इंडियन पोस्टद्वारे केली जाईल असं सांगितलेलं आहे. बऱ्याचशा एक्झामच्या ज्या काही वाहतूक असतात त्या प्रायव्हेट कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन त्या ठिकाणी केल्या जायच्या, परंतु आता इंडियन पोस्ट आणि एअरफोर्स यांची मदत घेऊन NTA ही परीक्षा जी आहे ती कंडक्ट करणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जिल्हा पोलीस सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील. अंतिम टप्प्यात जिल्हा पोलिसांच्या सुरक्षिततेखाली केंद्रावर परीक्षा क्वेश्चन पेपरचं त्या ठिकाणी वितरण होईल. परीक्षा केंद्रावरील सुरक्षा आणि स्ट्रॉंग रूम, बँकेचे नियम आणि CCTV सक्ती. बँकांमध्ये प्रश्नपत्रिका साठवण्यासाठी नवीन कडक मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी केवळ 45 मिनिटे आधीच बँकेतून आलेली स्ट्रॉंग रूम उघडली जाणार. सर्व केंद्रावर CCTV सक्तीचे असून त्याचे फुटेज किमान 90 दिवस जतन केले जाणार असल्याचं सुद्धा NTA सांगितलेलं आहे. CCTV फुटेजचे फॉरेन्सिक विश्लेषण, थेट निरीक्षण. परीक्षेदरम्यान देशभरातील सर्व केंद्रावर केंद्रीकृत थेट लक्ष ठेवले जाणार. फॉरेन्सिक विश्लेषण, परीक्षेनंतर जतन केलेल्या सर्व CCTV फुटेजचे प्रगत तंत्रज्ञानाद्वारे फॉरेन्सिक विश्लेषण केले जाईल. मुख्य उद्देश प्रत्यक्ष निरीक्षणात न दिसलेल्या किंवा सुटलेल्या कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली शोधून काढणे आणि कारवाई करणे, असं सुद्धा NTA आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये कोर्टाला सांगितल्याचं द हिंदूच्या बातमीनुसार. संस्थेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात CBIला संपूर्ण सहकार्य करत असल्याचं NTA आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बाकी हे जे काही नवीन पदं भरलेली आहेत याविषयी अगोदरच न्यूज चॅनलवर वेगवेगळ्या बातम्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या. ही जी काही नवीन पदं आहेत NTA त्या ठिकाणी भरलेली आहेत. त्याच्यानंतर भविष्यातील वाटचाल, CBT वर्सेस पेन पेपर मोड असा सुद्धा एक आता वाद त्या ठिकाणी चालू आहे. भविष्यात पुढच्या वर्षीची नीट परीक्षा पेन पेपर मोडवर घ्यावी, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घ्यावी. शिक्षण मंत्र्यांनी तर CBT होईल, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल असं सांगितलेलं आहे. त्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे. महत्त्वपूर्ण बैठक 21 जून पुनर्परीक्षेचा टप्पा पार पडल्यानंतर NTA आणि आरोग्य मंत्रालयाची भविष्यातील नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल. म्हणजे 21 जूनची परीक्षा घेणं आता मेन टार्गेट NTAचं हे आहे. याच्यानंतर पुढच्या वर्षीची परीक्षा कशा प्रकारे होईल ही परीक्षा झाल्यानंतर त्याचे निर्णय घेतले जातील असं NTAने सांगितलेलं आहे. त्या संदर्भातल्या ज्या काही बैठकी आहेत 21 जूनची परीक्षा झाल्यानंतर आम्ही घेऊ असं सुद्धा NTAने सांगितलेलं आहे. धोरणात्मक निर्णय, भविष्यातील नीट परीक्षा पूर्वीप्रमाणेच OMR पेन अँड पेपर पद्धतीने घ्यायची की संपूर्ण पारदर्शकतेसाठी संगणक आधारित चाचणी CBT स्वरूपात घ्यायची यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असं NTAने कोर्टाला सांगितलेलं आहे. सुरक्षित आणि पारदर्शक नीट 2026 होण्यासाठी काय पर्सेंटेज, तंत्रज्ञान आणि इन्स्क्रिप्शनचा 40% वापर, त्रिस्तरीय कडक पोलीस सुरक्षा 40% वापर, मानवी हस्तक्षेपाचा अभाव
20%. संपूर्ण प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप शून्यावर आणत तंत्रज्ञान आणि सुरक्षेचा वापर वाढवला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी NTA हे सर्वोत्तरी प्रयत्न असून त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ होईल असा NTA त्या ठिकाणी विश्वास असल्याचं NTA या ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलेलं आहे. याविषयी तुमचे काही मत असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी विचारू शकता. छत्रपती अकॅडमी पुणेच्या मेडिकल पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे अपडेट एका क्लिकवर मिळवायचे आहे, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया असतील, संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया, त्याचे सगळे अपडेट्स विद्यार्थ्याचे ॲडमिशन होईपर्यंत, काउन्सिलिंगचा शेवटचा राऊंड होईपर्यंतचे सगळे अपडेट्स विद्यार्थ्यांना मोफत या ॲपमार्फत विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्याचबरोबर ॲपमध्ये काही प्रीमियम फीचर्स आहेत. झूम वेबिनार किंवा पेड काउन्सिलिंग सुद्धा आहे ऑनलाईन पद्धतीने. ती अगदी 2499 रुपये, म्हणजे काउन्सिलिंग प्रक्रिया जी 6 महिने चालणार आहे तर पर मंथ 400 रुपये प्रमाणे ही काउन्सिलिंग तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. 2400 रुपये वन टाइम पेमेंट करून तुम्ही पेड काउन्सिलिंग, ऑनलाईन पेड काउन्सिलिंगमध्ये सहभागी होऊ शकता. पेड काउन्सिलिंगचे डिटेल्स सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये पाहायला मिळतील. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटत आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.